शासकीय कर्मचाऱ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI समजून घेणे, वापरणे आणि स्वीकारणे यावर हा व्हिडिओ आधारित आहे। या व्हिडिओमध्ये आपण AIचे मूलभूत ज्ञान, प्रशासकीय कामात त्याचा प्रत्यक्ष वापर कसा करायचा आणि AIच्या सुरक्षित व जबाबदार वापरासाठी मार्गदर्शक तत्त्वे याबद्दल शिकणार आहोत। शासकीय कार्यालयात AI महत्त्वाचे आहे कारण ते कामाचा वेग आणि कार्यक्षमता वाढवते। हे कंटाळवाणी आणि पुनरावृत्ती होणारी कामे कमी करते आणि अचूक निर्णयांसाठी मदत करते। सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास AI म्हणजे संगणकाला मानवाप्रमाणे विचार करण्याची, शिकण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता देणे। हे सामान्य सॉफ्टवेअरपेक्षा वेगळे असून माहितीमधील नमुने ओळखते। AIचा विकास अनेक महत्त्वाच्या टप्प्यांमधून झाला आहे। याची सुरुवात इनंडेटेड विथमध्ये ट्युरिंग टेस्टने झाली। इनंडेटेड विथ 50 सपमनमध्ये AI शब्दाचा जन्म झाला आणि आज आपण जनरेटिव्ह AIच्या जागतिक प्रभावाचे साक्षीदार आहोत। आधुनिक AIच्या प्रगतीमध्ये प्रचंड संगणकीय शक्ती, बिग डेटा, मशीन लर्निंग आणि नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग यासारखे प्रमुख टप्पे समाविष्ट आहेत। AIचे मुख्य प्रकार आहेत मर्यादित AI, नॅरो AI, जे विशिष्ट कामांसाठी बनवले जाते। सध्याचे बहुतेक AI याच प्रकारातील आहेत। दुसरा प्रकार आहे सामान्य AI, जनरल AI, जो मानवाप्रमाणे कोणतीही बौद्धिक क्षमता ठेवतो। कार्यालयांमध्ये AIच्या क्षमतेमध्ये मसुदा लेखन सहाय्य, माहितीचे वर्गीकरण आणि जलद माहिती शोध यांचा समावेश होतो। यामुळे प्रशासकीय कामात मोठी मदत होते। AI फाईल्सचे वर्गीकरण करण्यास आणि महत्त्वाची माहिती शोधण्यास मदत करते। यात फाईल्सचे विषयवार वर्गीकरण, OCR द्वारे मजकूर शोधणे आणि प्रलंबित कामांचे ऑटोमॅटिक रिमाइंडर्स देण्याची सुविधा मिळते। सार्वजनिक सेवा आणि नागरिक सहाय्यासाठी AIचा वापर अनेक प्रकारे होतो। यामध्ये 24/7 चॅटबॉट्सद्वारे शंकांचे निरसन, भेटीच्या वेळा ठरवणे आणि योजनांची माहिती त्वरित मिळवणे यांचा समावेश आहे। शासकीय कामात AIचे अनेक फायदे आहेत। यामुळे अचूकता वाढते, फाईल्सचा निपटारा जलद होतो, कामात पारदर्शकता येते आणि सेवा जलद मिळाल्याने नागरिकांचा विश्वास वाढतो। ChatGPTचा वापर दस्तऐवज सारांश, भाषांतर आणि सुधारणा, तसेच ईमेल आणि पत्रलेखन यासारख्या कामांसाठी प्रभावीपणे करता येतो। जेमिनायचा वापर गुंतागुंतीच्या डेटा विश्लेषणासाठी, मल्टीमोडल क्षमतांसाठी आणि Google वर्कस्पेस सोबत एकत्रीकरणासाठी प्रभावी ठरतो। नोटबुक LM एक स्मार्ट रिसर्च असिस्टंट म्हणून कार्य करते। हे आपोआप सारांश आणि नोट्स तयार करते आणि ऑडिओ विहंगावलोकन सुविधा पुरवते। नॅपकिन AI मजकुराचे व्हिज्युअलमध्ये रूपांतर करते। हे प्रेझेंटेशन अधिक प्रभावी बनवते आणि मॅन्युअली डिझाईन न करता उच्च दर्जाचे व्हिज्युअल्स तयार करून वेळ आणि श्रमांची बचत करते। कोपायलट कार्यालयीन कामांसाठी एक बहुपयोगी साधन आहे। ईमेल आणि चॅट असिस्टंट म्हणून हे मोठ्या थ्रेड्सचा सारांश काढते आणि उत्तरांचे मसुदे तयार करते। शिवाय कोपायलट मीटिंग्सचे महत्त्वाचे मुद्दे, कृती आराखडा आणि नोट्स आपोआप तयार करते। तसेच वर्डमध्ये मसुदे तयार करणे आणि एक्सेलमध्ये डेटा विश्लेषण करणे सोपे करते। AIच्या मदतीने औपचारिक पत्रे, नोटिंग्स आणि रिपोर्टचे मसुदे वेगाने तयार करता येतात। यामुळे व्याकरणातील अचूकता, व्यावसायिक भाषा आणि रचनेत सुसूत्रता येते। डेटा एंट्रीमध्ये AIमुळे हस्तलिखित किंवा टंकलेखनाऐवजी OCR स्कॅनिंगद्वारे आपोआप एंट्री होते। पडताळणी अल्गोरिदमद्वारे होते आणि डॅशबोर्डवरून त्वरित रिपोर्ट तयार होतात। AIच्या वापरामुळे माहितीची गोपनीयता, पूर्वाग्रह आणि जबाबदारीचा अभाव यांसारख्या मर्यादा, जोखीम आणि नैतिक समस्यांचा विचार करणे महत्त्वाचे आहे। जबाबदार वापरासाठी माहितीची अचूकता स्वतः तपासा, गोपनीय माहिती AIला देऊ नका, निष्पक्षपातीपणाची खात्री करा आणि प्रत्येक टप्प्यावर मानवी देखरेख ठेवा। कामाच्या ठिकाणी AIसाठी तयारी करताना कौशल्य विकास आवश्यक आहे। नवीन टूल्सचे प्रशिक्षण घ्या आणि तांत्रिक माहिती अद्ययावत ठेवा। यश मिळवण्यासाठी तंत्रज्ञानाला प्रतिस्पर्धी न मानता सहाय्यक मानण्याची मानसिकता बदला। शासकीय कार्यालयांसाठी AI रोडमॅपमध्ये प्राथमिक साक्षरता ते पूर्णतः डिजिटल प्रशासन असे टप्पे आहेत। महत्त्वाचे लक्षात ठेवा, AI हे केवळ एक साधन आहे। जोपर्यंत आपण त्याला दिशानिर्देश देत नाही तोपर्यंत ते पूर्ण नाही। शासकीय सेवेतील मानवी संवेदनशीलता AI कधीही घेऊ शकत नाही। जबाबदारी आपलीच आहे। आपल्या मनात काही शंका असल्यास नक्की विचारा। सहभागाबद्दल धन्यवाद।